गुड मॉर्निंग. आमच्या तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही तयारी वगैरे केली सकाळी. ना आता आम्ही आलो डायरेक्ट मंदिराची इकडे गाडी लावली आहे. तिकडे सरळ गेल्यावरती मंदिर आहे. तर चला आता तुम्हाला ते गेल्यावरती दाखवते काय काय होतं ते. इथं आलो दर्शनाला. तर बघा तिकडे मंदिर आहे आणि हे बघा इकडे चालतो का मी. तर चला आम्ही आलो आणि इकडे आहे विठ्ठलाचं मंदिर असं. आता आम्ही चाललो मंदिरात दर्शनासाठी. आणि ही बघा निहारिका. आता या बाबा याचा टिकला वगैरे लावला, युवांचं पण लावलाय आणि त्यांचं पण लावलंय. तर चला असं आहे मंदिर इकडे. निहारिका मस्त दिसते. लावा मग. ऐसं आता आमचं दर्शन वगैरे झालंय आणि हे बघा इकडे येतात सगळी चालत. तर आम्ही पण चाललो. तर चला दर्शन वगैरे झालंय आणि निहारिका बघा आणि ते गेलेत गाडी आणायला. आणि हे बघा युवान, बघा युवान युवान. आता आम्ही जाऊ. तर चलो हॉटेलवरती आलो इथे नाश्ता करायला. आता थांबलो आणि आता आम्ही चाललो इथे अक्कलकोटला. तर चला आता तिथे गेल्यावरती भेटू तुम्हाला. बाबा पोरीची सेवा जशी काय माझी नाही केली अशी. आता पोर आता बघा निहारिकाची किती सेवा लागेल. आणि माझ्या आता युवाने तर मला नाही उघडला. चला आता आमचा युवान झोपलेला उठलाय. युवान युवान बघ तू काय मागवतोय. काय पाहिजे तुला. अय काय पाहिजे. काय पाहिजे तुला. आहे बघ जा. आणि तिकडे ऑर्डर देतात दोघं पण. आणि आम्ही इथे बसलो. चलो आता मी पावभाजी वगैरे मागवली. आणि आता मी नाश्ता करायला. आणि बघा इडली मागवली. हो काहीच. तर बघा ही दोघं पण एक युवान आणि निहारिका वासरू बसायला बघ. गाय आणि वासरू. गाय आणि वासरू. आणि ते तिकडे नाश्ता वगैरे करतात. आमचा झाला. आम्ही आलो इकडे. तर बघा कसा युवान बसलाय. युवान मागची पप्पाही पकडले. तर चला आता आम्ही चाललो. आता नर्सिंग घेतले. चलो आम्ही आलो डॉमिनोज मध्ये पिझ्झा घ्यायला आहे ना. थांबलो वॉशरूमसाठी थांबलेलो म्हणून आता इथे पिझ्झा दिसला आम्हाला. तर आम्ही पिझ्झा घ्यायला थांबलो. आम्ही आलो अक्कलकोटमध्ये. आणि हे बघा निहारिका इकडे आणि युवन माझ्याकडे. आता आम्ही चाललो दर्शनासाठी. तर चला आम्ही चाललो दर्शनासाठी. आणि आज भरपूर गर्दी आहे. गुरुवार पण आहे. तर चला दर्शन वगैरे झालं आता. आणि आता तेच भेटत नाही कुठे आहेत ते युवान. आणि ते हे बघा असं मस्त बघा तुम्ही तरी आमच्या इथे बसलेली बघा. आता तुमचं मस्तपैकी दर्शन झालं ना. आम्ही निघालो तिथून. तर चला आणि इकडे निहारिकाची शॉपिंग बघा. आणि भरपूर अजून त्यांच्या हातात पण पिशव्यात माझ्या हातात पण आहेत. ते बघा ते पण आले. तर आता आम्ही चाललो घरी म्हणजे घरी नाही चाललो. आता आम्ही चाललो तिथून गाणगापूरला. तर चला आता गाडीत गेल्यावरती भेटू. नाही तर मग तिथे पोहोचल्यावरती भेटू. भरपूर घाई झाली. हे बघा आले. हो चला. आणि भाऊ आणि वहिनी मागे ते येतातच. तर चला एक सगळ्यात मोठा तो बघ. एक तरी आणू द्या पहिले बघू द्या. निवडून आणतात ते. पनीरचा काहीच घेऊ नको. तोडला. एक दोन चालूच मारला नाही. आम्ही इथे गाणगापूरला वगैरे तिकडे पोहोचतो. तिकडे गाडी पार्क केली आणि भाऊ आणि निहारिका कसं पुढे गेलेत. तर चला
तर आता आम्ही आलो तिकडे बघा तुम्ही. आता आम्ही मस्त ताट वगैरे घेतो आणि इकडे आहे असं मंदिर. तर चला गाईस, आता आम्ही इकडे आलेलो आहेत मंदिरामध्ये आणि इकडे आता ते गेले तर हार आणायला मी ओटी घेतली आहे. तर चला इथून हार वगैरे घेतलं सगळं आणि भाऊ गेले तिकडे. तर आता आम्ही चाललोत मंदिरात आतमध्ये दर्शन घ्यायला. असं इकडे मंदिर आहे दत्ताचं. चला तर आता आम्ही चाललोत मंदिरात दर्शनासाठी. हे बघा इकडे. तर चला बघा आता आम्ही आलो. चला दर्शन वगैरे झालं ना. आता आम्ही निघलो. बाकी न्यारी कसं पुढे आहेत. तर चला मी दर्शन वगैरे करून आलो आणि आता मी इकडे आहोत. हे मोठे आमच्या किती पुढे गेलते 8 जण पुढं. व्हीआयपी करून 8 जण पुढे फक्त गेले ना. आम्ही लाईनला आलो का नाही. तर चला आम्ही गाणगापूरमध्ये निघलो तर आम्ही आता चालत संगमला. तिथं काय माहितीये का, काय नदी आहे आणि मंदिर पण आहे. तर आता तिथे गेल्यावरती बघू, भेटू तुम्हाला. आता आम्ही इथून हार वगैरे घेतला आणि गाणगापूरची ती मूर्ती असते ना ती घेतली का नाही आम्ही. काय बोलू आणि मम्मा आपण तिथे पण जाणार आहोत ना. कुठे? तिथे असे भूत लटकलेले असतात तिथे. भूत नाही रे बाबू, त्या आरतीच्या टायमिंगला अंगात देव येतात का नाही, अंगात भूत येतात का नाही असं सांगतात का नाही. तर ते आता आरती नव्हती, आपण तिथेच गेलेलो आता. तर चला आता आम्ही निघालो तिथून. तर पुढे गेल्यावरती भेटू. तर चला आता आम्ही इथे आलो संगमला आणि इकडे आता चाललो नदीवरती. बघू आता, आम्हाला इथले काही जास्त माहित नाहीये, विचारत चाललो. तर चला जा. दिगंबरा जरा सुख सांगतो बोल दत्त दिगंबरा जरा सुख सांगतो इडापिडा लांब जाऊ दे, लांब जाऊ दे, इडापिडा लांब जाऊ दे, सोडत आम्ही संगमेश्वर नदीच्या इथं अशी इकडे संगमेश्वर नदी इथे आम्ही दर्शन वगैरे केलं आणि आता मग वरती चाललोत. तर चला आत्ताच आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता इथून आम्ही कुठे जाऊ ते तर आम्हाला अजून काही माहीत नाही. आम्ही आणि हे बघा इकडे देवस्थानचं काहीतरी आहे, ते मंदिरं वगैरे आहेत सगळं. आणि आता आम्ही चाललोत, बघू कुठे जातो ते सांगू तुम्हाला. आणि आमची निहारिका बघा काय करते. निहारिका, आणि इकडे असं मंदिर आहे मस्त आहे की आम्ही दर्शन वगैरे खूप मस्त झालं, बरं वाटलं. तिथे पोथी वगैरे वाचत होतं ते खूप आवडलं मला, खूप म्हणजे असं मस्त वाटत होतं तिथे सगळे होते. तर चला आता ते आलेले आहेत आणि आता आम्ही इथून निघतोय. तर चला आम्ही जे खूप मिळत आणि चालू जेवायला. तर चला आम्ही खूप दमल्यासारखा झाला. आता पटापट जेवून घेतो, भूक लागली तर आता आम्ही चाललो. आणि इकडे बघा आहे इकडे युवान. तर आता बघू गाईस. तर आता आम्ही इथे आलो हॉटेलवरती आणि आम्ही इकडे बसलो आणि भाऊसात इकडे बसले. तर बघा आता आम्ही जेवतो वगैरे आणि नंतर भेटू गाईस. तर आता आमचं जेवण वगैरे म्हणजे जेवण वगैरे झालंय आमचं. आता आम्ही जरा इथं जरासं याला राऊंड मारतोय ना. आता आम्ही इथून जाणार आहोत, तर आता आय थिंक तुळजापूरला जाणार आहोत. तर बघू कसं काय होतंय. आम्ही मोस्टली आमचे सगळे देवदर्शनच झाले. आमचा प्लॅन चाललेला महाबळेश्वरचा, पण काय पाऊस आहे तिकडे जास्त, काहीतरी ओपन नाही वगैरे असं काही मी ऐकलं, भाऊ सांगत होते, म्हणून तिकडे जायचं आम्ही कॅन्सल केला. आणि आता आम्ही चाललो तुळजापूरला. तर चला कंटिन्यू आमच्या व्लॉगमध्ये. आणि हा आमचा इकडे युवान भरपूर मस्ती, म्हणजे युवांची मला मस्ती म्हणजे काहीच नाही, काहीच त्रास काहीच नाही दिला युवांनी, रडला पण नाही जास्त.
फक्त चिडचिड तो त्याचा पोट भरला का तो गप राहतो, मस्त खेळतो. आणि आता आम्ही चाललो. तर आता आज आम्ही लेट जेवलो, भरपूरच लेट जेवलो, जवळजवळ 5 वाजले. तर चला आता बघू. आता आम्ही जातोय तुळजापूरला, तर तिथे गेल्यावरती भेटू तुम्हाला. भावरा आले तशी बघ ना, भावरा होत चालले प्राची. मोबाईल मध्ये तिथे पाऊस पडतोय. तिथे पाऊस पडतोय. ट्रेन पण कुठं पाणी असलं वाटतं, ट्रेन पण आली. बघा इकडे तेवढंच बघत पाऊस पडतोय, खूप मस्त वाटतं. इथे तर पाऊसच नाही पडत. याला नको धरू बेटा. आता काम चालू रूम मध्ये. तर आता आम्ही आलो रूम वरती. आणि इधर हाँ इधर हाँ तीनों इधर ही. नहीं ब्लॅक वाला उधर. हाँ ब्लॅक वाला उधर. काहीच तर आता अशा प्रकारे आमची रूम आहे. तर चलो. तर अशा प्रकारे आहे आमची रूम. बघा इकडे या. आणि इकडे काहीच नाही. काळ टाकायचं विसरली मी. ओके. मस्त पैकी सगळे. तर चला आता फ्रेश वगैरे होऊन नंतर भेटू तुम्हाला. आता आम्ही रूम वरती आलोत आणि इकडे आमचा युवान बाप्पा खेळतोय. हा आमचा युवान बाप्पा खेळतोय. आणि ही बघा, मी सकाळपासून एक पण तरी फोटो नाही नीट काढला. मी सगळं ब्लॉग वगैरे बनवते. आणि आमची नियाडी का बघा, तिला आली आहे झोप, तर ती झोपतीये. तर आता मी घेते कपडे वगैरे चेंज करून. त्यांना बोलली मी आज हॉटेलमध्ये म्हणजे रूममध्येच आणा बोललो. आज नाही आम्ही कुठे जायत बोला. आज एकदम थकल्यासारखं झालं. दिवसभर गाडीमध्ये आणि सगळीकडं देवदर्शन वगैरे करून सगळं झालं. आम्हाला गाणगापूरचं एवढं काही माहीत नव्हतं. आम्ही जस्ट विचारत गेलो. कारण की मी आलेली जवळजवळ 8-9 वर्षापूर्वी आलेली. तेव्हा त्याच्यानंतर आत्ता आलो आम्ही. आणि आमच्या आधी कोण नव्हतं आलं. विशाल भाऊ पण आय थिंक नव्हते आले. वहिनी पण नव्हत्या, ते पण नव्हते. आम्ही आलो आणि मग झालं. मग दर्शन वगैरे एक नंबर, म्हणजे मस्त झालं सगळीकडे दर्शन. आणि आता आम्ही आलोत. आणि इकडे आमचा ह्यो पप्पू खेळतोय. आणि असं ट्रिप म्हणजे अचानक ठरली. भरपूर दिवस चाललेला का जाऊ पण सगळ्यांची तब्येत डाऊन होती, त्याच्यामुळे काय प्लॅन सक्सेस झाला नाही. आणि अचानक झाला. आणि नेमकी त्यावेळी आम्ही बरे झालेलो आणि अचानक प्लॅन त्यांचा झाला. तर आम्ही आलो. जरा 2 दिवस जरा रिलॅक्स वाटला. आजची रात्र आजच आम्ही जाणार होतो पण आम्ही कॅन्सल केला. तर आम्ही आता उद्या जाणार आहोत. तर चला आता आम्ही आहोत तुळजापूरमध्ये. आता सकाळी आईचं दर्शन वगैरे घेऊ आम्ही आणि नंतर आम्ही निघू. तर कंटिन्यू राहा. आजचा व्हिडिओ मी थोड्या टायमात एंड करू आपणच. तर चला आता तुम्हाला जरा मी फ्रेश वगैरे होते, चेंज वगैरे करते आणि नंतर भेटते तुम्हाला माझी व्हिडिओ खरोखर जर सगळ्यांना खरोखर मनापासून जर आवडत असेल तर सगळ्यांनी एक लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करा. सगळेही म्हणजे सबस्क्राईब करा. सगळ्यांना नका करू. जरा बोलताना कधी कधी मी चुकते, अडकलते, पण ठीक आहे. मला ट्राय करायचंय. मला म्हणजे आवडते व्हिडिओ काढायला. मला खूप मज्जा येते का जे माझ्या लाईफमध्ये चाललंय ते सगळ्यांना मी दाखवेल वगैरे. तर खूप मस्त वाटतं. आणि काही जण खूप मला सपोर्ट करतात का हा तू मस्त बनवतेस ताई, तुझे व्हिडिओ का नाही. प्रेग्नेन्सीमध्ये माझे व्हिडिओ आले नव्हते आणि मग भरपूर जण मला विचारते तू का नाही व्हिडिओ टाकत, का नाही. पण बाबू मुलं मला टाकायला जमत नव्हते. तर मी आता डेली व्लॉग करायचं चालू केलंय. पण मधीन म्हणजे मध्ये आता समज आहे युवान वगैरे सगळे आजारी होतो, मग त्याच्यामध्ये मला काही व्हिडिओ काढायला जमत नव्हत्या. आणि प्लस काय कार्यक्रम वगैरे असला का मग घाई गडबड होते, मग त्यावेळी काढायला जमत नाही. तर ज्यावेळी जर मी म्हणजे जसे मला भेटतात तसे मी व्हिडिओ बनवते. तर तुम्ही असेच जर मला सपोर्ट करत राहा, खूप भारी वाटतं. तर चला म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा मला व्हिडिओ काढायला जमत नव्हतं. कारण की मी
नुसतं चिडचिडपणा व्हायचा, तेव्हा म्हणजे मूड स्विंग्स व्हायचे, म्हणून त्यामुळे मी व्हिडिओ काढतच नव्हती. आणि प्रेग्नेन्सी नंतर युवान छोटा होता, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काय काढला नाही त्याच्यामध्ये, कारण की पूर्ण दिवस त्याच्याच मागे जायचा आणि परत निहारिकाच्या मागे जायचा, म्हणून नाही. पण जसं जसं तो आता मोठं व्हायचं तसं मला सगळं जमतंय आणि म्हणून मी व्हिडिओ वगैरे काढते. आणि आता लवकरच माझे 3K सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत, तर मी खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहे. तर चला, जर ही व्हिडिओ याच्या अगोदरच आय थिंक होतील माझे, कारण की मी आता बघितले मगाशी, तर 3Kला काय 8 का 9 सबस्क्रायबर बाकी होते. तर ते पण लवकर लवकर करा. मी खूप खूप म्हणजे खूप खुश आहे, मला खूप भारी वाटतं. तर आणि असाच सपोर्ट तुमच्यामुळे माझ्यावरती राहू द्या, असाच सपोर्ट तुमचा माझ्यावरती राहू द्या. मला खूप म्हणजे खूप मस्त वाटतं व्हिडिओ वगैरे काढायला. तुम्ही माझे ताई तू व्लॉग काढत जा, ताई तू खूप छान दिसतेस, तू बोलतेस, किंवा तू अजून डेली व्लॉग टाकत जा. खूप म्हणजे खूप कमेंट येतात, खूप मस्त वाटतं त्यावेळी. आणि असा सपोर्ट राहू द्या. आणि त्यांना पण मी बोलले का तुम्ही पण ट्राय करा म्हणून, पण ते बोलतात का असती कधी. त्यांना ते जास्त करून बोलत नाही, सगळे बोलतात दादा बोलत नाही, दादा बोलतो, दादा भरपूर बोलतो, फक्त मी व्हिडिओ काढायला लागली ना का तेव्हाच बोलत नाही. तर दादा पण बोलेल थोड्या दिवसात. मी सांगितलं दादाला का तुम्ही पण बोला, थोडं जास्त का नाही, थोडं का नाही ना, पण तो थोडं तरी बोला. तर ते पण करणार ट्राय बोलायचं. तर चला, आता आपण मी जरा चेंज वगैरे करते आणि नंतर भेटू. बघा, युवान इकडे झोपलाय आणि निहारिका इकडे बसले आणि ताई इकडे बसलेत आणि मी इकडे बसली. कुठे चालले? बघा, आम्ही काय आणलंय, लास्टला छोटी दाल खिचडी वरती. निहारिका काय खायचंय? दाल खिचडी का? आलाय. आता मी बसले जेवायला. तर आताच आमचं जेवण वगैरे झालं सगळं. आणि तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, गुड नाईट.